आमदार प्रकाश सोळंके आपल्यासोबत आहेत। खरं तर तुम्ही मागणी केलेली होती धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अखेर राजीनामा झालेला आहे। झाला आहे, बरोबर आहे, आनंदाची गोष्ट आहे। झाला आहे तर त्यांनी राजीनामा दिला आहे आणि ते नैतिकतेच्या कारणामुळे दिलेला आहे, त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन। तुम्ही ही मागणी मागच्या अधिवेशनाला केली होती, आता दुसरं अधिवेशन आलंय। पण अहो ते अधिवेशन दुसरं अधिवेशन आलं बरोबर आहे, पण झाली तर शेवटी राजीनामा तर दिला त्यांनी। सरकारने दिरंगाई केल्या प्रकरणामध्ये नक्कीच। चला कोण दोषी आला? आता कोण दोषी? ज्या प्रकारे काल फोटो आलेले आहेत, फोटो बघता मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते एक प्रकारचा रोष सरकारवरती होता। या रोषाला सामोरं जाऊन सरकारने हे राजीनामा घेतला आहे। असं नक्कीच त्याचा फार मोठा परिणाम झाला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली आणि अतिशय मला खुर्ची आण, खुर्चीवर बसून घेऊ। आता काही मागणी आहे तुमची? आता काय जलद गतीनं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी एवढीच मागणी आहे। तुमचाही पक्ष कुठेतरी कमी पडला की एवढी सगळी बदनामी झाल्यानंतर आता राजीनामा घेतलेला आहे? आता पक्षाची बदनामी झाली? नक्कीच झाली बदनामी, आणि बीड जिल्ह्यात तर अतिशय बदनामी झाली। आपण तिथे बसू आणि मग करू एक खुर्ची। सरकारने आधीच निर्णय घेणं अपेक्षित होता। सरकारने या संदर्भात आधीच निर्णय घेणं अपेक्षित होतं। खरं म्हणजे आता ह्याच्यावर मागच्या अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि मागच्या 2.5-3 महिन्यापासून सातत्यानं माध्यमाच्या माध्यमातून या प्रश्नावर चर्चा होते। त्यामुळं दिरंगाई तर झालीच आहे। खरं म्हणजे 9 डिसेंबरला ही हत्या घडली आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसातच सगळे छायाचित्र हे उपलब्ध झाले होते। त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या वेळेसचा त्यांचा मृतदेह तो पण उपलब्ध झाला होता। आता हे नव्यानं कालपासून माध्यमांनी हे फोटो मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये निश्चितपणानं अतिशय तीव्र भावना आहेत। एखाद्याला असं कसं मारू शकतात ही मनामध्ये भावना आहे आणि त्याच्यामुळे काल संध्याकाळपासून हालचाली सुरू झाल्या आणि आज सकाळी राजीनामा झाला असं मला वाटतं। याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा किती तुम्हाला रोल वाटतो सगळ्या प्रकरणामध्ये? धनंजय मुंडेंचा रोल आहे का नाही हा चौकशीचा प्रश्न आहे, परंतु धनंजय मुंडेचा अतिशय निकटचा माणूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। ज्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे कारभार करत होते तो माणूस इन्व्हॉल्व आहे, ही गोष्ट पुरेशी आहे। सरकारने एवढा विलंब का केला? पक्षाने सुद्धा एवढी कारवाई करायला का टाळाटाळ केली? आता ह्याचं उत्तर आमचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्रीच देऊ शकतील। मी काही त्याच्यामध्ये उत्तर देऊ शकत नाही का विलंब केला। पाहतोय कारवाई झालेली आहे, राजीनामा घेतलेला आहे, मात्र कुठेतरी पक्षाची बदनामी झाली आणि याला विलंब का झाला हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देतील असं बोलताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अजित कदम सरासुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।